हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तुम्ही सगळे कसे आहे? मजेत आहे ना? तर मजेतच असायला पाहिजे. लेकिन आज मी मजेत नाही आहे. कशाला माहिती आहे तुम्हाला, व्हिडिओमध्ये पुढे सांगते मी काय झालं ते. आज आलं होतं आमच्या शेजारीकडे ना मोठं साप. सांगते तुम्हाला काय झालं. आता ना आमच्या बाजूच्या घरामध्ये ना किती मोठा ना साप आलेला आहे. बापरे, मला तर बघूनच ना हे व्हायला लागले. त्याबद्दल अजून ना दुपारी असं बघितलं तर आता भाजी वगैरे आणली, झोपायचं होतं. लेकिन कसं त्याने अचानकच मला हाक मारले. मग जाऊन बघितलं तर किती मोठा आहे आणि तो कोण स्नेक रेस्क्यू करतात ना त्यांनी येणार आहे. तर बघूया आता काय होते, क्योंकि एकतरी आमच्या रूमनं एवढा अटॅच आहे ना, तर कुठं पण येऊ शकतं बाई. मला तरी खूप असं भीती वाटायला लागले. मी ना 3 वाजता ना दरवाजा बंद करून ना आतमध्ये काम करत होती किचन रूममध्ये. तेव्हा अचानकच माझा दरवाजा धड वाजले. दरवाजा उघडून बघू जर आमच्या बाजूचे होते वहिनी. मी म्हटले की काय झालं. त्यांनी एवढं घाबरले होते ना, ते म्हणा लागले आमच्या घरी साप आले म्हणून. बापरे म्हटलं तर काय. पहिलं तर मी त्यांना विचारले की तुमचे मिस्टर आहे की नाही, क्योंकि एक तरी इथं ना दिवसभर कोणच पुरुष नसतात, सगळे तर कामाला जातात, कोण इथं अवेलेबल आहे. लेकिन नशीब त्या दिवशी त्यांचे मिस्टर होते घरी म्हणून. आता हे बघा त्यांनी सिलेंडर ठेवतात बघा तिथं येऊन बसलं होतं. प्रश्न आहे की हे कुठनं आलं. आम्ही तर राहतो एवढं 3rd फ्लोअरवर, तर ते पाठीमागचं खिडकीमधनं आलं की कुठनं आलं कायच समजलं नाही आहे. त्याच्यानंतर ना ते वहिनीचे मिस्टर आहे ना, ते एक दोघं आमच्याकडे फोन नंबर घेऊन ते स्नेक रेस्क्यू करताना बोलवले. त्यांनी आले लवकर आणि पटकन बघा बापर 5 मिनिटात त्यांनी पकडले बघा. हे बघा आम्हाला दाखवत होते त्यांनी, एवढं मोठं होतं बघा साप. आणि त्यांनी आम्हाला सांगत होते की तुम्ही हात लावून बघा. लेकिन आम्ही तरी काय हात लावून बघितले नाही आहे. लावणारे लावले बघा. तुम्हाला एक कसं, मला तर अजून पण सरप्राईज होती की कसं आलं कसं असणार. आम्ही तर एवढं वरती राहतो तरी पण बघा यायचं असेल तर कुठनं पण येतात बघा. त्या दिवशीपासून जरा मनात जर हेच बसलेलं आहे की आपण लवकर पाठीमागची खिडकी बंद करतो, इकडचं खिडकी बंद करतो. लेकिन काय ते घडायचं आहे ते घडतंच, काय यायचं आहे ते यायचंच आहे. त्या दिवशी ना दुपारपासून संध्याकाळपर्यंत आमच्या ना हेच बघा ह्याच्यामध्येच हे गेलं बघा. हे बघा कसं हे होते बघा तुम्हाला. आणि खरंच ना ह्यांच्याकडे कसं टॅलेंट असते. पटकन 5 मिनिटात पकडले बघा त्यांनी. 5 मिनिटात ना पटकन पकडले बघा. हे बघा येऊन आमच्या पुढे तरी हे करत होते की तुम्ही हात लावून बघा म्हणून. लेकिन आम्ही तरी हात लावलो नाही आहे.